सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कठीण असू शकतो. तुमच्या सामान्य दिनचर्येमध्ये तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी आज घ्यावी लागेल. आजार टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराची आणि व्यायामाची काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला प्रेम मिळेल. नोकरदार लोकांना आज कामामध्ये खूप व्यस्त राहावं लागेल. तुमच्या कामाचं आज कौतुक होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल, नाही तर पैशांची चणचण भासू शकते. कोणतंही काम तुम्ही अतिउत्साहाने करू नका आणि महत्त्वाची कामं तुम्ही आज वेळेत पूर्ण करा. तुमचं उत्पन्न आणि खर्च याच्यासाठी तुम्ही खर्चाचं अंदाजपत्रक तयार करायला हवं. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाईल. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप चांगले अनुभव मिळतील. तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून आज सावध राहावं लागेल, कारण ते तुमच्याविषयी गैरसमज पसरवू शकतात. तुम्ही कोणावरही जास्त विश्वास आज ठेवू नये, विशेषतः तुमच्या जोडीदारावर. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. त्याऐवजी शांत राहा. तुमच्या कुटुंबातील वाद टाळा. रागामुळे तुमचं काम बिघडू शकतं, त्यामुळे तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा. तुम्हाला तुमच्या खर्चाकडेही लक्ष द्यावं लागेल, कारण तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते. आज तुम्हाला मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्याची गरज आहे. तुमच्या आवडीच्या छंदामध्ये थोडा वेळ घालवल्यानं तुमचं मन शांत आणि आनंदी राहील. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासातून थोडी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातोय. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मिथुन राशींच्या मंडळींसाठी त्रासदायक ठरेल. तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल, ज्यामुळे तुम्ही थकून जाल. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांबाबत काळजी घ्यावी लागेल आणि तुमची कामं वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज तुमच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. निरोगी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराची काळजी घ्यावी लागेल आणि नियमित व्यायाम हा करावा लागेल. आज तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीपासून दूर राहणं आवश्यक आहे. पैशाच्या बाबतीमध्ये आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा चांगला नाही. तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल. आज कोणाशीही भांडण करू नका. वाद टाळण्याचा शक्यतो प्रयत्न करा. आज तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची मदतही घ्यावी लागेल. पैशाच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याचे पालन करावं लागेल. आज तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व समजून घेण्याची आणि तुमच्या चुकांमधून शिकण्याची आवश्यकता आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गोमातेला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आज काही समस्यांना सामोरं जावं लागेल. तुम्हाला ज्या अडचणी असतील त्यांचा सामना करावा लागेल आणि त्या तुम्हाला अधिक त्रास आज देऊ शकतात. कौटुंबिक बाबींवर तुम्हाला संघर्ष करावा लागू शकतो. काहीही न बोलता मन अस्वस्थ करून घेण्यापेक्षा त्या प्रश्नांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला तर बरं होईल. तुमचे कनिष्ठ सहकारी त्यांचं काम समर्पणानं करतील. तुम्हाला पैशाच्या बाबतीत फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल. तुमच्या कमाईनं तुम्हाला समाधान वाटेल. जीवनामध्ये सुख आणि समृद्धीचा तुम्ही आनंद घ्याल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते, जी तुमच्यासाठी खूप आनंददायी असेल. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत भावनिक आणि आनंददायी वेळ घालवाल. आज तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवीन ऊर्जेची आवश्यकता असू शकते, जी तुम्हाला नवीन यशाकडे घेऊन जाईल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस सिंह राशीच्या मंडळींसाठी खूप चांगला आहे. नवीन नातं सुरू करण्यासाठी आज चांगली संधी आहे. आज जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमचं नातं मजबूत करण्याची सुवर्ण संधी मिळेल. तुमच्या घरामध्ये शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं,
जे तुमच्या कुटुंबासाठी चांगले ठरेल. नातेवाईकांमध्ये तुमची विश्वासार्हता वाढेल आणि तुम्हाला कुटुंबासह आनंद मिळेल. आज तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करून तुमचं घर अधिक सुंदर बनवू शकता. आज विद्यार्थ्यांना त्यांचा जास्तीत जास्त वेळ संशोधन कार्यामध्ये घालवावा लागेल, परंतु यामुळे तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. तुम्ही नवीन ठिकाणांहून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कराल आणि तुमचं ज्ञान इतरांना शिकवण्याची संधीही तुम्हाला मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल आणि तुम्हाला पैशांच्या बाबतीतही चांगलाच फायदा होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडावरती जलमिश्रित दूध अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कन्या राशीच्या लोकांसाठी खूप चांगला राहील. आज तुम्हाला काही अनोख्या अनुभवांना सामोरं जाण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळेल आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये नवीन उंची गाठू शकाल. आज विद्यार्थ्यांना खूप चांगले परिणाम मिळतील. तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये अधिकची प्रगती करू शकाल. आज तुम्हाला व्यवसायामध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेण्याची सुवर्ण संधी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक संबंधांवरती लक्ष केंद्रित करावं लागेल. प्रियजनांसोबत आज वेळ घालवण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप आनंद मिळेल आणि तुम्ही प्रचंड समाधानी असाल. आजचा दिवस यशस्वी करण्यासाठी तुमची मेहनत आणि जिद्द दृढ ठेवा आणि संधी मिळताच तिचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 89% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज मासळीला पिठाच्या गोळ्या बनवून खाऊ घाला. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आव्हानांनी भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही नवीन समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागेल. तुम्हाला तुमच्या निर्णयांबद्दल खूप विचार करावा लागेल आणि ते विचारपूर्वक घ्यावे लागतील. आज तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे खास करून लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये सकस आहाराचा समावेश करावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या कौटुंबिक संबंधांकडे लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा लागेल आणि तुमचे विचार त्यांना सांगावे लागतील. थोडा वेळ काढून तुमच्या वेगळतेविषयी तुमच्या प्रियजनांनाही तुम्हाला सांगावं लागेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कठीण राहील. तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल, ज्यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. तुमच्या सामर्थ्यावर आणि क्षमतेवरती पूर्ण विश्वास असायलाच हवा, जो तुम्हाला आज कोणतीही समस्या सोडवण्यामध्ये मदत करेल. आज तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यामध्ये अनेक अडथळे येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारा असू शकतो. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठ्या जोमानं आणि उत्साहानं काम करावं लागेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये अधिक संयम आणि धैर्यानंही काम करावं लागेल, जे तुम्हाला हळूहळू यशाकडे घेऊन जाईल. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याचा आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा शुभ असणार आहे. आज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप आनंद आणि समृद्धीचा अनुभव घेणार आहात. आज तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्याची आणि आयुष्यामध्ये नवीन उंची गाठण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या करिअरसाठी देखील हा दिवस खूप शुभ आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळवून तुमच्या क्षेत्रात नाव कमावण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी देखील हा दिवस अतिशय शुभ आहे. तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे चांगले फळ तुम्हाला मिळेल आणि तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक नवीन उंची गाठू शकाल. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये चांगली संधी मिळून पैसे कमावण्याची संधी मिळेल. तुमच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची मेहनत आणि दृढनिश्चय ठेवावा लागेल. दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास
मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मकर राशीच्या मंडळींसाठी खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवण्याचीही संधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल. तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमची बुद्धी खर्ची करावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्हाला आर्थिक संकटांचाही सामना करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चाकडे लक्ष विशेष द्यावं लागेल. आज तुमचं मन तुम्ही शांत ठेवा आणि तुमच्या आवडीच्या छंदामध्ये थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. आज विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाचा सकारात्मक विचार करून लक्ष केंद्रित करायला हवं. तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा त्रासदायक ठरू शकतो. आज तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे तुम्हाला तुमची दिनचर्या व्यवस्थित करावी लागेल. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा नंतर तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागेल. म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आवश्यक आहार आणि व्यायामाचंही पालन करा. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून काही खास भेटवस्तू मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम फुलेल आणि तुमच्या नात्यामध्ये नवीन आनंद येऊ शकेल. नोकरदार लोक कामामध्ये व्यग्र राहतील आणि तुमच्या कामाचं कौतुकही होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांसाठी आज चांगली बातमी असेल. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि कोणत्याही कामामध्ये अतिउत्साह टाळावा लागेल, कारण यामुळे तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतो. तुमची महत्त्वाची कामं वेळेवर पूर्ण करा आणि तुमचं उत्पन्न आणि खर्चाचं अंदाजपत्रक तयार करा. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी काही क्षण अनुभवण्याची संधी मिळेल. आज तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते आणि तुमचं मन आनंदाने भरून जाईल. तुम्हाला आनंद मिळाला की तुमचं आरोग्यही चांगलं राहील. आज तुम्ही नवीन प्रकल्पामध्ये व्यग्र असाल आणि तुमच्या कामामध्ये मोठं यश तुम्हाला मिळेल. आज विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयामध्ये यशस्वी होतील आणि त्यांच्या अभ्यासातही प्रगती होईल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकता आणि तुमच्याविषयीचा आदरही लोकांचा आज वाढेल. आज तुमच्यासाठी तुमच्या प्रेमजीवनातील रहस्य उघड करण्याची वेळ आली आहे. तुमचे संबंध स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला त्याचं नीट आकलन करून ते समजून घ्यावे लागतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी सत्य आणि स्पष्टपणे आज बोला. आज तुम्ही तुमचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाढवण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक काम हे आत्मविश्वासानं पूर्ण करा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी गणेशाचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.